हॅलो एव्हरीवन. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की मॅटर्निटी बॅगमध्ये काय काय पॅक करायचं. माझ्या एक्सपिरियन्सनुसार काय काय इम्पॉर्टंट गोष्टी त्या मी सगळ्या नोट डाऊन केलेल्या आहे. सो मी त्या तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये जाऊन सांगेल. सो सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे तुमचा नवरा. मजा करते, ते तर नेहमी सोबत असतात. सो तुम्ही एक लाईक मीडियम साईजची बॅग घेऊ शकता किंवा ट्रॉली बॅग घेऊ शकता, जास्त मोठी पण नाही. सो जर सी सेक्शन असेल तर मॅक्स टू मॅक्स 3 ते 4 दिवस ठेवतात आणि जर नॉर्मल डिलिव्हरी असेल तर 1 ते 2 दिवसात ते आपल्याला डिस्चार्ज येतात. सो त्यानुसार तुम्ही तुमची पॅकिंग करू शकता. सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे तुमची मेडिकल फाईल. स्टार्टिंगपासून जी तुमची प्रेग्नन्सी रिलेटेड फाईल आहे ती तुम्ही घ्या, कारण की त्यात तुमचे सगळं स्टार्टपासून टू एंडपर्यंतचं सगळे हेल्थ रेकॉर्ड आहे. नेक्स्ट तुमचे डॉक्युमेंट्स. जर तुम्ही इन्शुरन्स थ्रू जाणार असेल तर इन्शुरन्स रिलेटेड तुमच्या ऑफिसकडून किंवा तुम्ही प्रायव्हेट घेतलं असेल तर त्यांच्याकडून जे डॉक्युमेंट्स आहेत इम्पॉर्टंट ते तुम्ही घ्या. प्लस तुमचे आधार कार्ड वगैरे तुम्ही घेऊ शकता. नेक्स्ट आहे आपण बघणार की आईसाठी काय इम्पॉर्टंट आहे, आईसाठी काय काय पॅकिंग करायची. सो सर्वात आधी आपण फीडिंग गाऊन्स किंवा फीडिंग ड्रेसेस असतात ते पॅक करायचे कॉटनचे. ते तुम्हाला मार्केटमध्ये भेटून जातील कमी प्राईजमध्ये. सो कॉटनमध्येच घ्या, कारण की ते खूप कम्फर्टेबल वाटतात. नेक्स्ट आपले इनर वेअर्स, आपले पॅन्टीज असतील ते. त्याच्यानंतर आपले नॉर्मल बेडशीट, टॉवेल, सॉक्स, स्वेटर. जर तुमचं विंटरमध्ये होणार आहे डिलिव्हरी डेट, सो तुम्ही स्वेटर सॉक्स घेऊ शकतात आणि एक एक्स्ट्रा स्कार्फ ठेवा. नॉर्मल ग्रूमिंग किट आहे डे टू डे लाईफमध्ये. लिप बाम झालं, मॉइश्चरायझर झालं, सनस्क्रीन झालं, सो ते तुम्ही घेऊन जा. मी म्हणेन की सर्जरीनंतर आपल्याला काही तास पाणी नाही पितं, सो आपली त्वचा खूप ड्राय होते, स्किन वगैरे खूप ड्राय होते. सो त्यासाठी ते युजफुल आहे. देन सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे फिडिंग ब्रा. चांगल्या कॉटनच्या चूज करा. मी फर्स्ट क्रायवरून ऑर्डर केल्या होत्या. जर मला त्याची लिंक भेटली तर मी नक्की खाली ॲड करेल, तुम्ही प्लीज चेकआउट करा ते. देन जर तुम्हाला फोटोशूट करायचं असेल, निघताना व्हिडिओ वगैरे बनवायचा असेल, तुम्ही एक लाईक रिटर्न ड्रेस तुम्ही तुमच्यासाठी, बेबीसाठी आणि प्लस डॅडीसाठी तुम्ही करू शकता बाय. त्यानंतर एक टिप्स मी ते सांगेल की हॉस्पिटलला जाताना तुमचे सगळी ज्वेलरी आहे, इयरिंग्स वगैरे ते सगळे घरीच काढून जा, कारण की ऑपरेशनला जाताना ते सगळं आपल्याला रिमूव्ह करायला सांगतात. इथे मी काही टिप्स सांगू इच्छिते. पाण्याची बॉटल जर सीपर असेल, स्ट्रॉवाली असेल तर ते घेऊन जा, कारण की ते खूप हँडी पडते आपल्याला पिण्यासाठी, कारण की सर्जरीनंतर आपल्याला लाईक मूवमेंट जास्त करता येत नाही. सो ते सिप करताना आपल्याला थोडं युजफुल होतं, हँडी पडतं. नेक्स्ट तुमचे हेअर तुम्ही टाईड करून जा. प्रॉपर ब्रेड पॉनीटेल तुम्ही बांधून जा, कारण की आपल्याला 3-4 दिवस म्हणजे केस विंचरायला वगैरे टाईम नाही भेटत किंवा आपलं त्याच्याकडे लक्ष पण नाही जात. सो माझ्या वेळेस मी एवढं लक्ष नाही, खूप गुंत झाला, तर काढायला मला खूप टाईम लागला आणि खूप माझे केस पण तुटले. त्यानंतर आपण बेबीसाठी बघूया. बेबीसाठी मी ऑनलाईन एक सेट ऑर्डर केला होता. त्यात पूर्ण बेबीची किट होती, लाईक लंगोट, कॉटनचे शर्ट्स वगैरे, बंड्या आपण ज्याला म्हणतो ते होते, सॉक्स होते, कॅप होती, हातात घालायचे मोजे होते. त्यानंतर त्यात बेबी कॅरियर होतं आणि नेटवाली बेड होती, लाईक बेबीची गादी होती. सो ते तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता. लोक म्हणतात की जुनं असेल, आमच्या नातेवाईकांमध्ये कोणाला बेबी झाला असेल ते त्यांचे घ्या कपडे वगैरे. सो मी असं म्हणेल की नवे घेऊन ते तुम्ही चांगले धुवून किंवा गरम पाण्यातून काढून ते तुम्ही यूज करू शकतात, कारण की जुने कपडे वापरण्यात इन्फेक्शनचे चान्सेस जास्त असतात. त्यानंतर एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जेव्हा डॉक्टर बेबीला घेऊन येतात, सो डॉक्टर आपल्याकडून काही कपडे मागतात ज्यात बेबीला गुंडाळतो आपण. सो ते तुम्ही कॉटनचे चांगले धुवून वगैरे मोठ्या साईजमध्ये घ्या कपडे. कपडा घ्या तो चांगला. त्यानंतर डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं की येताना छोटी वाटी, स्पून आणि प्लेट आणायची, कारण की बेबीला वरचं जे दूध देतात ते त्याच्यासाठी लागते. आणि मी असं म्हणेन की तुमच्याकडे जर केटल असेल तर घरी, तर प्लीज आपलं स्वतःचं केटल घेऊन जा. हॉस्पिटलमध्ये प्रोव्हाइड करतात, जर सेपरेट असेल प्रत्येक पेशंटला तर इट्स ओके. बट जे पेशंट टू पेशंट यूज करत असतील नाही का, फिरत असेल, तर मला असं म्हणायचं की छोटं असतं केटल साईज, सो तुम्ही आपलं घरून घेऊन जाऊ शकता.
त्यानंतर इथे मी एक सांगणार की मी मिस्टेक काय केली, माझं प्रेग्नन्सीमध्ये खूप वेट वाढलं. सो मी खूप डबल एक्स्ट्रा साईजमध्ये मी कपडे ड्रेसेस वगैरे ऑर्डर करून ठेवले होते. मला असं वाटलं की प्रेग्नन्सीनंतर काही महिने लागतील वेट कमी व्हायला, पण काही डेजमध्येच माझं वेट कमी झालं. सो ते माझे तसेच पडून एक्सेल साईजमध्ये कपडे. सो ती चूक तुम्ही करू नका. तुम्हाला घ्यायचे तर एक साईज वर घ्या, त्याच्यापेक्षा जास्त नका. जर स्मॉल असेल तर मीडियम घ्या तुम्ही. सो हां, हे सगळं मी पॅक केलं होतं माझ्या मॅटर्निटी बॅगमध्ये, जे मला वाटतं की हे एवढ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. जर तुम्ही प्रेग्नेंट असाल किंवा तुम्ही नुकतेच न्यू मॉम झालेले असणार, तर प्लीज तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा. तुम्ही तुमच्या बॅगमध्ये काय ॲड केलं होतं वेगळं, जे बाकी मॉम्सला अजून हेल्पफुल होईल, त्याच्याबद्दल प्लीज कॉमेंट्समध्ये सांगा.